सकाळी रोज नाश्त्याला काय बनवायचे आणि तेही झटपट हा प्रश्न सर्वांना नक्कीच पडतो. तर आज आपण हिरवी मूग डाळ वापरून आंबोळी कशी बनवायची हे पाहणार आहोत. सोबतच नारळाची चटणीची रेसिपीही मी इथे शेअर केली आहे. ही आंबोळी थंड झाल्यावरही मऊ लुसलुशीत तर राहतेच, पण फारच चविष्टही लागते. ज्यांना वजन कमी करायचे आहे व पौष्टिक खायचे आहे त्यासाठी ही पौष्टिक अशी आंबोळी उत्तम पर्याय आहे. जर डाळ भिजवलेली असेल तर फक्त 10 मिनिटात हा पदार्थ तयार होतो. नमस्कार, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत पौष्टिक हिरव्या मूग डाळीची आंबोळी, तेही झटपट 10 मिनिटात तयार होते. रेसिपी नेहमीप्रमाणे साधी, सोपी आणि सुटसुटीत अशी आहे. अगदी कोणीही सहजतेने बनवू शकेल इतकी सोपी रेसिपी मी इथे शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि मुख्य म्हणजे नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला आता आपण सुरुवात करूया. पौष्टिक हिरव्या मूग डाळीची आंबोळी बनवण्यासाठी आपल्याला 1 वाटी हिरवी मूग डाळ रात्रभर भिजवून घ्यायची आहे. त्यासाठी इथे मी हिरवी मूग डाळ स्वच्छ धुवून रात्रभर भिजवून घेतली आहे. आता ती आपण मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घेऊया. अशा प्रकारे डाळ अगदी व्यवस्थित भिजली गेली पाहिजे, तरच आंबोळी अगदी मऊ लुसलुशीत अशी तयार होते. आता ती आपण मिक्सरमध्ये घालूया. हा पदार्थ करताना डाळ अगदी व्यवस्थित भिजवून घ्यायची आहे, तरच आंबोळी मऊ लुसलुशीत तयार होतेच, शिवाय जाळीदारही होते. त्यानंतर त्यात अर्धा इंच आले आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालूया. तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. इथे मी साध्या मिरच्या घेतल्या आहेत. तुम्ही जास्त तिखट ज्या हिरव्या मिरच्या असतात त्याही इथे घालू शकता. त्यानंतर त्यात अर्धी वाटी रवा घालूया. इथे मी बारीक रवा घेतला आहे. त्यानंतर अर्धी वाटी तांदूळाचे पीठ त्यामध्ये ॲड करूया. आता त्यात आपण पाणी आवश्यकतेनुसार घालून चमच्याने अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यानंतर मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून चालू बंद करत प्रथम मिक्सरचे भांडे फिरवून घ्यायचे आहे. नंतर अगदी बारीकसर असे वाटून घ्यायचे आहे. आपण पाहू शकता अशा प्रकारे मिश्रण वाटून घ्यायचे आहे. आता त्यात चवीनुसार मीठ घालूया. पुन्हा मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून हे मिश्रण फक्त 1 मिनिटभर व्यवस्थित फिरवून घेऊया. आपण पाहू शकता अगदी परफेक्ट असे कन्सिस्टन्सी असलेले बॅटर आंबोळीचे तयार झाले आहे. ते आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता हे बॅटर फक्त 5 मिनटं रेस्ट करण्यास ठेवूया. अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी बॅटरला आली आहे. आता बॅटरवर झाकण ठेवूया आणि 5 मिनटे रेस्ट करण्यास ठेवूया. साधारणतः 5 मिनटानंतर बॅटर अगदी व्यवस्थित मुरल्यावर आपण त्यामध्ये खायचा सोडा अर्धा चमचा घालूया. इथे मी खायचा सोडा वापरत आहे. तुम्ही बेकिंग पावडरचाही इथे वापर करू शकता. खायचा सोडा बॅटरमध्ये घातल्यावर 5 ते 7 मिनटे बॅटर अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे एकाच दिशेने बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेतल्यामुळे सोडा एकसारखा बॅटरमध्ये मिक्स होतो आणि आंबोळीला जाळीही अगदी सुरेख अशी येते. आता आपण पाहू शकता बॅटर पूर्णपणे हलके फुलके झाले आहे. आता लगेचच आपण आंबोळी बनवायला घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर एक विडाचे भांडे गरम करत ठेवले आहे. आता त्यावर अशा प्रकारे ब्रशने तेल एकसारखे लावून घेऊया. आता पॅन व्यवस्थित गरम झाला आहे. लगेचच त्यावर आपण जे मूग डाळीचे मिश्रण तयार करून घेतले आहे ते आता आपण अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे सोडूया. आपल्याला जास्त हे मिश्रण पसरवायचे नाही आहे. अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने मिश्रण पसरवून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण पाहू शकता साधारणतः 2 मिनटानंतर एक बाजू अगदी खरपूस भाजली गेली आहे आणि आंबोळीला जाळीही अगदी सुरेख आली आहे. अशा प्रकारे दोन्ही बाजूने आपण आंबोळी व्यवस्थित खरपूस भाजून घेऊया. आंबोळी भाजताना वरची बाजू अगदी व्यवस्थित सुकल्यानंतरच आपल्याला पलटून आंबोळी दुसरी बाजू व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. आपण पाहू शकता अशा प्रकारे आंबोळी तयार झाली आहे. ती आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशाच प्रकारे दुसरीही आंबोळी मी तुम्हाला बनवून दाखवत आहे. इथे मी पॅनला
अशा प्रकारे ब्रशने तेल लावून घेत आहे. पुन्हा जे आपण बॅटर तयार केले होते ते अशा प्रकारे अगदी हळुवारपणे पॅनमध्ये सोडूया. आपल्याला हे बॅटर जास्त पसरवून घ्यायचे नाही आहे. अशा प्रकारे हलक्या हाताने अगदी बॅटर पॅनमध्ये सोडायचे आहे. आता पुन्हा एक बाजू अगदी व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहे. वरती आपण पाहू शकता जाळीही अगदी आंबोळीला व्यवस्थित सुटली आहे. अशाच प्रकारे दोन्ही बाजू आपण खरपूस भाजून घेऊया. आपण पाहू शकता दोन्ही बाजू अगदी व्यवस्थित आंबोळीच्या भाजून झाल्या आहेत. आता लगेचच तीही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे दुसरीही आंबोळी तयार झाली आहे. अशाच प्रकारे राहिलेल्या आंबोळ्याही मी बनवून घेत आहे. आता लगेचच आंबोळीबरोबर खाल्ली जाणारी चटणी बनवून घेऊया. त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यात आपण अर्धी वाटी ओले खोबऱ्याचे तुकडे घालूया. त्यानंतर अर्धा इंच आले, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घालूया. हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे घालू शकता. आता मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून प्रथम पल्स मोडमध्ये फिरवून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण पाहू शकता अशा प्रकारे मिश्रण तयार झाल्यावर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाणी घालूया आणि झाकण लावून चटणी अगदी बारीकसर अशी वाटून घेऊया. आपण पाहू शकता अशा प्रकारे अगदी बारीकसर चटणी वाटून घ्यायची आहे. ती आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता चटणी अशा प्रकारे तुम्ही जशी तुम्हाला जाडसर किंवा पातळसर हवी आहे असे पाण्याचे प्रमाण इथे वापरू शकता. आता त्यावर गरमागरम हिंग, मोहरी, जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी घालूया आणि चमच्याने चटणी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे तयार झाली खोबऱ्याची चटणी. आता लगेचच आंबोळी आणि चटणी सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाली पौष्टिक हिरव्या मूग डाळीची आंबोळी आणि चटणी. ही आंबोळी इतकी चविष्ट आणि जाळीदार होते की तुम्ही एकदा जर बनवली तर पुन्हा पुन्हा बनवून खाल. इतकी सोपी आणि स्वादिष्ट अशी ही आंबोळी तयार होते. शिवाय लहान मुलांच्या टिफिनसाठी ही आंबोळी म्हणजे उत्तम पर्याय आहे. तुम्ही अशाच प्रकारे आंबोळी व चटणी बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि मुख्य म्हणजे नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच पौष्टिकतेने परिपूर्ण रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.